नगर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन धक्कादायक घटना उघडकीस आल्या। पहिली घटना नेवासा तालुक्यातील खरवंडी गावात घडली। खरवंडी येथील नूरखा बाबूलाल शेख या 65 वर्षीय वृद्धाने 3 अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून अश्लील कृत्य करून घेतले। विशेष म्हणजे ही तिन्ही मुले अगदी तिसरी चौथीची आहेत। या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी गुरुवारी खरवंडी बंदची हाक देत सगळे व्यवहार बंद ठेवले। त्यानंतर सायंकाळी निषेध मोर्चाही काढण्यात आला। याच दिवशी नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात राहुरी तालुक्यातील वांबुरी येथील फरहान सादिक शेख याच्या विरोधातही एक गुन्हा दाखल झाला। फरहानने एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे। हे दोन्ही प्रकार भयंकर आहेत। नगर जिल्ह्यात कायद्याचं राज्य आहे का, हा प्रश्न या निमित्ताने पुढे आलाय। नेमकं काय झालंय हेच आपण या व्हिडिओतून पाहूया। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। पहिला प्रकार नेवासा तालुक्यातील खरवंडी गावात घडला। या गावातील काही सोशल मीडिया ग्रुपवर गावातीलच एका नराधमाचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला। या व्हिडिओत नूरखा बाबूलाल शेख हा 65 वर्षीय वृद्धाने एका विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याचे दिसत आहे। नूरखा अत्याचार करत असताना कुणीतरी त्याचा व्हिडिओ काढला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गावात संतापाची लाट उसळली। नूरखा याने केवळ एका विद्यार्थ्यावर नाही तर 3 विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याच्या चर्चा सुरू झाल्या। व्हिडिओची चर्चा झाल्यानंतर गावात तणाव पसरला। गावातील काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी या प्रकाराला जिहादचे नाव देत गाव बंदची हाक दिली। ग्रामस्थांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। गुरुवारी खरवंडे गाव बंद राहिले। सायंकाळी 5 वाजता याच प्रकाराचा निषेध म्हणून गावागावातून मोर्चा काढण्यात येणार आहे। या नराधमाला फाशी देण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे। सोनई पोलीस या प्रकरणाचा तपास करणार आहेत, परंतु आतापर्यंत याबाबत फिर्याद दाखल आहे की नाही याबाबत माहिती समजली नाही। हा व्हिडिओ कधीचा आहे आणि तो खरंच संशयित आरोपीचाच आहे का, याचा तपास सुरू आहे। दुसरी घटना राहुरी तालुक्यातील वांबुरी परिसरात घडली। वांबुरी परिसरात 18 वर्षाची विद्यार्थिनी अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायला नगर शहरात येते। त्याच गावातील फरहान सादिक शेख हाही तिच्या वर्गात आहे। याच ओळखीतून फरहानने तिच्यासोबत काही दिवसांपूर्वी सेल्फी फोटो काढले होते। फोटो काढल्यावर काही दिवस फरहान शांत राहिला, परंतु नंतर त्याने त्याच फोटोवरून या तरुणीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। या विद्यार्थिनीला हे फोटो व्हायरल करण्याची व तिच्या पालकांना पाठवण्याची धमकी देत फरहानने या विद्यार्थिनीला 2 मार्च आणि 18 मार्चला तो डोंगरगणला घेऊन आला। येथे त्याने त्या विद्यार्थिनीवर अत्याचार केला। या प्रकारानंतर आपल्या शिक्षणावर परिणाम होईल म्हणून या विद्यार्थिनीनं घडलेली घटना कोणालाच सांगितली नाही। त्यानंतर मात्र फरहानने तिला स्नॅपचॅटवर तिचे अर्धनग्न व्हिडिओ पाठवायला सांगितले। त्यानंतर मात्र या विद्यार्थिनीच्या पायाखालची जमीनच सरकली। फरहान आता काहीही करायला सांगत असल्याने ही विद्यार्थिनी घाबरून गेली। फरहानने या विद्यार्थिनीला तिचे जुने फोटो दाखवत पुन्हा व्हिडिओ पाठवण्याची धमकी दिली। आपल्या घरच्यांना हा प्रकार समजल्यावर आपले शिक्षण बंद होईल या भीतीने या तरुणीने फरहानला व्हिडिओही पाठवल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। परंतु त्यानंतरही फरहानचे अश्लील प्रकार थांबले नाहीत। त्याने त्या विद्यार्थिनीला त्रास देणे वारंवार सुरू ठेवले। अखेर कंटाळून या विद्यार्थिनीने हा सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला। यानंतर या दोघींनी तोफखाना पोलीस ठाण्यात येऊन फरहान सादिक शेख याच्या विरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली। हे दोन्ही प्रकार गंभीर आहेत। पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत, परंतु या प्रकारानंतर हिंदुत्ववादी संघटना मात्र आक्रमक झाल्या आहेत। मित्रांनो, तुम्हाला हे विषय कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।